नमस्कार. 11 नोव्हेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजच्या ठळक घडामोडी. आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल. कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या. सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 77 58 80 48 49. कोरपावली येथे शिक्षकास शाळेत हृदयविकाराचा झटका. उपचारार्थ नेतांना रस्त्यातच प्राणज्योत मालावली. जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने थोरगव्हाण ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच अपात्र. यावल शहरात गटसाधन केंद्रात मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती साजरी. डॉक्टर जाकीर हुसेन उर्दू हायस्कूलमध्ये मौलाना अबुल कलाम आझाद यांना जयंतीनिमित्त अभिवादन. शशिकांत सकाराम चौधरी कन्या शाळा यावल येथे मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती उत्साहात साजरी. यावल शहरात शुक्रवारी शासकीय योजनांची माहिती व कायदेविषयक मार्गदर्शन महाशिबिराचं आयोजन. यावल तालुका सरपंच परिषदची कार्यकारिणी जाहीर. अध्यक्षपदी संदीप भैया सोनवणे तर महिला अध्यक्षपदी अलका पाटील यांची निवड. एसटी कर्मचाऱ्यांचा संप कायम. संपात सहभागी यावल आगारातील 8 कर्मचाऱ्यांना केले निलंबित. बोरावल खुर्द येथे विधी सेवा समितीच्या वतीने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न. यावल तहसील कार्यालयात तहसीलदारांनी घेतली तलाट्यांची बैठक. कामकाजाचा घेतला आढावा. HIV एड्स विषयी प्रश्न मंजुषा स्पर्धेत फैजपूर येथील लोकसेवक मधुकरराव चौधरी फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे यश. तर फैजपूर शहरात कोट्यवधी रुपयाच्या विकास कामांचे आमदार श्रीदादा चौधरी यांच्या हस्ते भूमिपूजन. डेनिम शोरूम. ब्रँडेड कपड्यांच्या खरेदीसाठी आता आपल्याला जळगाव किंवा भुसावळ शहरात जाण्याची गरज नाही. आपल्या शहरातच ब्रँडेड कापड उपलब्ध, ते देखील विविध प्रकारच्या ऑफरमध्ये. दसरा, ईद ए मिलाद, दिवाळी निमित्त 2000च्या खरेदीवर टी शर्ट अगदी मोफत, फ्री फ्री फ्री. तेव्हा एकदा अवश्य भेट द्या. यावल येथे शेतकी संघ जिनिंग कॉम्प्लेक्समध्ये तर चोपडा शहरामध्ये पाटील दरवाजाजवळ डेनिम शोरूम. या ठिकाणी आलेल्या प्रत्येक ग्राहकाला मोफत मास्क देखील मिळेल आणि विविध प्रकारची टी शर्ट ऑर्डरनुसार छापून देखील मिळतील. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. आता बघूया सविस्तर घडामोडी. तालुक्यातील कोरपावली येथील 56 वर्षीय शिक्षकास शाळेतच हृदयविकाराचा झटका आला व उपचारार्थ नेत असताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. ही घटना गुरुवारी दुपारी घडली असून मयत शिक्षकाचं नाव मुस्तफा नामदार तळवी, राहणार नायगाव, तालुका यावल असे आहे. शिक्षकाच्या अशा मृत्यूमुळे तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मुस्तफा नामदार तळवी, वय 56, राहणार नायगाव, तालुका यावल, हे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलांची शाळा कोरपावली, तालुका यावल येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत होते. ते इयत्ता 4थीच्या वर्गास ज्ञानदान करायचे. गुरुवारी ते सकाळी शाळेत आले होते व शालेय कामकाज करीत असताना दुपारी 12 वाजता अचानक त्यांना छातीत दुखू लागले. ही बाब त्यांनी मुख्याध्यापक धनराज कोडी यांना सांगितली. तेव्हा कोडी यांनी तातडीने तळवी यांच्या कुटुंबियांना नायगाव येथे माहिती दिली. तेव्हा तळवी यांचे भाऊ व नातलग तातडीने कोरपावली येथे आले व मुस्तफा तळवी यांना नायगाव घरी घेऊन नंतर भुसावळ येथे ते खासगी रुग्णालयात तपासणीसाठी जात होते. दरम्यान रस्त्यातच तळवी यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात त्यांची प्राणज्योत मालवली. तेव्हा त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर BB वारेला यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पंचायत समितीचे गटनेता शेखरदादा पाटील, कोरपावली सरपंच विलास अडकमोल, वडोदा सरपंच संदीप भैया सोनवणे, कोरपावलीचे माजी सरपंच जलील पटेल, मुख्तार पटेल, मुख्याध्यापक धनराज कोडी, शिक्षण विभागाचे विजयसिंग पाटील, ग्रामसेवक मजीद तळवी, नायगाव येथील निसार तळवी, नजीर तळवी, न्याजोद्दीन तळवी, रज्जाक तळवी, शिराज तळवी
अनिल जंजाळेसह पदाधिकाऱ्यांनी धाव घेतली व तडवी कुटुंबियांचं सांत्वन केलं. या प्रकरणी सुपळूण आमदार तडवी राहणार नायगाव यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र पवार करीत आहे. मयत तडवी यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, 2 मुले, 3 मुली असा परिवार आहे. त्यांच्या अशा मृत्यूमुळे तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. आता रोटाव्हेटर यावल शहरात देखील उपलब्ध. जय रेणुका ऑटो पार्ट्स रोटाव्हेटर शॉपचे भव्य शुभारंभ झालेले आहे आणि शेतकऱ्यांना श्वान ॲग्रो रोटाव्हेटर यावल शहरातच मुबलक दरात मिळतील. तेव्हा रोटाव्हेटरसाठी एक वेळ शेतकऱ्यांनी अवश्य भेट द्या. जय रेणुका ऑटो पार्ट्स, नगरपालिका कॉम्प्लेक्स, अंकलेश्वर ब्रहानपूर राज्यमार्गालगत, यावल. तालुक्यातील थोरगाव येथील ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच उमेश देवराम सोनवणे यांनी वेळेत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांना अपात्र करण्यात आले आहे. ते अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर निवडून आले होते व त्यांच्या विरुद्ध उपसरपंचसह एकाने जिल्हाधिकारी यांच्याकडे गेल्या वर्षी तक्रार केली होती. तेव्हा या तक्रारीवरून त्यांना अपात्र करण्यात आले आहे. या कारवाईमुळे तालुक्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. थोरगाव तालुका यावल येथील ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक 27 फेब्रुवारी 2018 रोजी पार पडली होती व 28 फेब्रुवारी रोजी या संदर्भात निकाल लागून अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर सरपंच म्हणून उमेश देवराम सोनवणे हे विजयी झाले होते. तर दिनांक 15 सप्टेंबर 2020 रोजी उपसरपंच ज्योती केवल पाटील व पंडित आनंदा पाटील यांनी सरपंच उमेश सोनवणे यांच्या विरोधात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे वेळेत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही म्हणून जळगाव येथे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे तक्रारी अर्ज दाखल केला होता. तेव्हा या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी 8 वेळा सुनावण्या घेतल्या व शेवटची सुनावणी 20 सप्टेंबर 2021 रोजी पार पडली. या सुनावणीनंतर 8 नोव्हेंबर 2021 रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी निकाल दिला असून यात जात वैधता प्रमाणपत्र विहित वेळेत सादर न केल्यामुळे सरपंच उमेश सोनवणे यांना ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 30(1) अ नुसार सरपंच पदावरून अपात्र घोषित केले आहे. तेव्हा या निकालामुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. आपल्या यावल शहरात प्रथमच मैत्री द परफेक्ट लेडीज वेअर, फॅन्सी टॉप, जीन्स, लेगिन्स, कुर्तीज, वन पीस, प्लाझो, ब्रँडेड फॅन्सी गाऊन, फॅन्सी सूट आपल्याकडे योग्य दरात योग्य गुणवत्तेसह मिळेल. एक वेळ अवश्य भेट द्या. मैत्री द परफेक्ट लेडीज वेअर, पत्ता
बस स्टँड समोर HDFC बँकेजवळ यावल, तालुका यावल, जिल्हा जळगाव. प्रोप्रायटर सायली कानडे. मोबाईल क्रमांक 9158 325143. प्रोप्रायटर सौ ममता भारंबे. मोबाईल क्रमांक 951893 3537. शहरात विविध ठिकाणी देशाचे पहिले शिक्षण मंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. येथील सातोद रस्त्यावर असलेल्या गटसाधन केंद्रात देशाचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन कार्यक्रम घेण्यात आला. गट शिक्षण अधिकारी नईमुद्दीन शेख यांच्या हस्ते मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं व त्यांना अभिवादन करण्यात आलं. या प्रसंगी विस्तार अधिकारी किशोर सपकाळे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जयंत चौधरी, नितीन पाटील, राजेश टोळकर, विजय वरटकर, संदीप मांडवकर, राहुल पाटील व गटसाधन केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते. सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. शहरातील नॅशनल एज्युकेशन सोसायटी संचलित डॉक्टर जाकीर हुसेन उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये देखील मौलाना आझाद यांची जयंती राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरी करण्यात आली. यानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य GN खान हे होते, तर प्रमुख उपस्थितीमध्ये पर्यवेक्षक फिरोज खान, उपशिक्षक तय्यब खान आदींची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी मौलाना आझाद यांच्या जीवनावर प्रकाश टाकत आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अन्सार शेख यांनी तर शेवटी आभार सत्तार शेख यांनी मानले. या कार्यक्रमात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. उनकी तकरीबात को मनाने का मकसद ये है कि अब हम उनकी बताई हुई तालीमात पर हम अमल करें. सिर्फ उनका यौम पैदाइश मना लें और उसको भूल जाए, ऐसा नहीं है. उन्होंने हमको तालीमात दी है, जो उन्होंने मैसेज हमको दिया है, उसको हमको उस मिशन को आगे बढ़ाना है. जैसे उन्होंने कहा एक सर ने कि जेलर ने कहा कि भाई गांधी सो गए, नेहरू सो गए, आप क्यों नहीं सो रहे हैं? तो उन्होंने कहा कि उनकी कौम जाग गई है, मेरी कौम अभी सोई, इसलिए मैं जाग रहा हूँ. तो मतलब उनको ये फिक्र थी कि मेरी कौम जागे, तालीम के मैदान में वो आगे बढ़े, और इल्म ही एक ऐसा चराग है जो हर अंधेरे को दूर कर सकता है. तो मकसद हमारा ये है कि जिस तरीके से मौलाना अबुल कलाम आज़ाद मक्के की सरजमीन में पैदा हुए और अल्लाह ने उनका फैज़ हम तक पहुँचाने के लिए मौलाना आज़ाद को हिंदुस्तान में भेजा, ये हमारे लिए बड़ी खुशनसीबी की बात है कि ऐसे रहनुमा, ऐसी पुरवकार शख्सियतें जो हमको विरसे में मिली है, तो क्यों ना उनके बताए हुए रास्ते पर, उनके नक्शे कदम पर हम चलते हुए अपनी कौम मिल्लत को कामयाबी की राह पर ले जाए. इल्म शहरातील जगन्नाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शशिकांत सकाराम चौधरी कन्या विद्यालयात शिक्षण दिन साजरा करीत देशाचे पहिले शिक्षण मंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रतिमा पूजन मुख्याध्यापिका पुष्पा आहिरराव, उत्सव समितीच्या प्रमुख अर्चना वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आली. या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी आणि कर्मचारी उपस्थित होते.
शहरातील सातोद रस्त्यावर असलेल्या तहसील कार्यालयामध्ये शुक्रवारी कायदेविषयक मार्गदर्शन व शासकीय योजनांची विविध माहिती देणारे महाशिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात तालुक्यातील सर्व विभागातील प्रमुख उपस्थित राहणार असून या शिबिरासाठी प्रमुख उपस्थितीत जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष न्यायमूर्ती SD जगमलानी हे राहणार आहेत. त्यांच्यासह उपजिल्हाधिकारी प्रवीण महाजन, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर पंकज आशिया, पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे, जळगाव महानगरपालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर NS चौहान, जिल्हा सरकारी वकील केतन ढाके, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष दिलीप बोरसे आदी उपस्थित राहणार आहे. तेव्हा या कार्यक्रमामध्ये तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन यावल न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायाधीश तथा विधी सेवा समितीचे अध्यक्ष MS बनसरे, सहदिवाणी न्यायाधीश VS डांबरे, प्रांताधिकारी कैलास कडलक, तहसीलदार महेश पवार, निवासी नायब तहसीलदार RK पवार यांनी केली आहे. तसेच शुक्रवारी होणाऱ्या या कार्यक्रमाची सध्या गुरुवारी जय्यत तयारी सुरू होती. तहसील आवारात मंडप उभारण्यात आले आहे. तर पार्किंग व्यवस्था शशिकांत सकाराम चौधरी कन्या शाळेच्या समोर केली जात आहे. या ठिकाणी कार्यक्रमाच्या तयारीकरिता नगरपालिकेचे कक्ष अधीक्षक राजेंद्र देवरे, स्वच्छता निरीक्षक राजेंद्र गायकवाड, स्वच्छता विभागचे मुकादम दुर्गादास चौहान, निवासी नायब तहसीलदार RK पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता सुरू होती व व्यवस्था करण्याचे काम या ठिकाणी सुरू होते. या ठिकाणी पाहणीसाठी यावल न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायाधीश MS बनसरे, सहदिवाणी न्यायाधीश VS डांबरे यांनी देखील उपस्थिती दिली होती. आपली गाडी उभी तिथे ठेवता येईल का आपल्याला? गाडी तिथे तिथे सोप्यासाठी वगैरे करावं लागेल का नुसता थोड्या वेळापुरतं आपल्याला साहेबांच्या स्वागतासाठी सांगितलंय ना सरांनी. आपल्याला त्या कुंडी द्यायच्या आपल्याला बाकीच्या ज्या गोष्टी राहतात स्टेजचं नाही सांगितलं ना सरांनी आपल्याला. त्याच्यामुळे फक्त काय गर्दी जमवायची आपल्याला फक्त आणि हे स्टॉलचं
शहरात गुरुवारी सरपंच परिषदेची बैठक पार पडली. यात तालुका कार्यकारिणी निवड करण्यात आली असून सरपंच परिषदेच्या तालुका अध्यक्षपदी संदीप भैया सोनवणे यांची तर महिला अध्यक्षपदी अलका शिरीष पाटील यांची निवड करण्यात आली आहे. दोघांची निवड बिनविरोध झाली आहे. येथील तालुका शेतकी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात गुरुवारी दुपारी सरपंच परिषदेची बैठक प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीमध्ये जिल्हा समन्वयक युवराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका कार्यकारिणी निवड करण्यात आली. यामध्ये सरपंच परिषदेच्या तालुका अध्यक्षपदी वडोदा सरपंच संदीप भैया सोनवणे यांची निवड करण्यात आली, तर महिला तालुका अध्यक्ष म्हणून हंबर्डी सरपंच अलका शिरीष पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी समन्वयक बाडू धुमाळ, श्रीकांत पाटील, बाडू चौहान, पंचायत समितीचे गटनेता शेखर पाटील आदींची उपस्थिती होती. सरपंच परिषदेत उपाध्यक्ष म्हणून भूषण नंदकिशोर पाटील, सय्यद असद सय्यद जावेद, सचिव म्हणून अजय बाडू अडकमोल, संघटक म्हणून दीपक चौधरी, कार्याध्यक्ष म्हणून भागवत शंकर पाटील, प्रसिद्धी प्रमुख म्हणून विलास नारायण अडकमोल, कोषाध्यक्ष म्हणून प्रताप पंडितराव सोनवणे, शेखरदादा पाटील, समाधान धनसिंग पाटील अशी कार्यकारिणी निवड करण्यात आली आहे. या प्रसंगी जलील पटेल, राकेश तळेले, मोहन सपकाळे, आकाश धनगर, नवाज तळवी, दीपक इंगळे, राजेंद्र पाटील, सोनल पाटील, रुखसाना तळवी, पौर्णिमा भंगाळे, मंजुषा सोळुंके, आनंदा महाजन, अलका पाटील, सुनीता सोळुंके, हमीदा पटेल, सुनंदा पाटील, संगीता चौधरी, वर्षा पाटील, शकिला बितळवी आदींची उपस्थिती होती. मोठे निर्णय झालेले आहेत आजपर्यंत. मागे तुम्ही बघितलं सातारा जिल्ह्यामध्ये कंदील मोर्चा वीज कनेक्शन कापण्याच्या संदर्भात ते शासना दरबारी आपण त्या मागण्या बदलून मान्य करून घेतल्या. मागच्या वेळेचे काही निर्णय होते आणि आता सरपंचाची संघटना हा विषय इतका भयानक आहे, कारण आज सरपंच गावाला संघटित करतो. पहिली गोष्ट तो स्वतः एक संघटना नसतो आणि संघटनाची संघटना म्हटल्यानंतर तिची पावर किती असणार. मग तिला जर मूर्त रूप द्यायचं असलं तर एकूण एक कायदेशीर बाबीचा अभ्यास करून ही परिषद तयार झाली. ही संघटना नाही. बाळूभाऊ चव्हाण तसेच आज आपल्या इथे आपण सर्वांनी जे नवनियुक्त अध्यक्ष आपल्यातून निवडलेले असे आपले संदीप भैया, अलकाताई आणि सर्व कार्यकारिणी आणि तालुक्यातून आलेले सर्व सरपंच. आजचा हा जो विषय आहे, बाळूभाऊंनी आपल्याला सांगितलं की आपल्याला संघटना नाही म्हणता परिषद ही कशासाठी आपण स्थापन केलेली आहे. आपले अधिकार आणि आपला जो कार्य आहे या कार्यामध्ये आपल्याला ज्या ज्या अडचणी येतात त्या अडचणी दूर करण्यासाठी आपण संघटित असल्याशिवाय आपला एक दबाव शासन असो किंवा पंचायत समितीच्या लेवलवरती प्रशासन असो यांच्यावर पडत नसतो. आणि आज ह्या परिषदेच्या अंतर्गत आपण जी समिती तयार केलेली आहे या समितीतून आपण सर्वांवरती एक दबाव तयार करून आपल्याला येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आपण कायम 5 वर्षांना ऍक्टिव्ह झाले. त्याच्यामुळे आम्ही आता सर्वांनी इथे हा भाग घेऊन, कारण काय झालं की समस्या काय असतात हे आम्ही स्वतः अनुभवलेले आहे. आम्ही ज्या वेळेला आमची पंचायत समितीची परिषद तयार केली त्यावेळेला आमची अशी हे होती की आम्ही 5 वर्षामध्ये निधी आम्हाला यायचा 35,000 38,000 गाव असायचे, 18-19 गाव आणि निधी देत असताना आम्हाला वाटायची की आमच्यापेक्षा सरपंच खूप मोठे. म्हणजे आम्ही आता पुढचं इलेक्शन पंचायत समितीचं नाही लढवायचं आणि सरपंचाचं लढवायचं. त्या माध्यमातून आम्ही आमची समिती तयार केली आणि 15 वित्त मध्ये आपण केंद्र शासनाकडून आम्ही झगडून त्याच्यामध्ये हे केला, ज्याच्यामध्ये 60% ग्रामपंचायत आणि बाकीचे 20% जिल्हा परिषद पंचायत समिती. म्हणजे एकीचं बळ काय असतं हे आम्ही अनुभवलंय. म्हणून आम्ही मी स्वतः भाग घेऊन तुम्ही सगळे एकत्र व्हा हे सांगण्यासाठी मुद्दा मी आलेलो होतो. आणि त्या माध्यमातून आपण सर्वांनी एकी तयार करावी. आता आम्ही पंचायत समितीत काम करत असताना आमच्या बऱ्याच वेळा लक्षात येतात की ग्रामसेवक सरपंचाला काहीच मानत नाही, तो त्याच्या पद्धतीने काम करायला पाहतो. आणि आपल्या सरपंचांमध्ये आता सगळे नवनिर्वाचित आलेले आहे साधारण 10 महिन्यापासून. कोरोनाच्या काळात गेला त्याच्यात त्यांनी काही जुमजू दिलं नाही. एखादा दुसरा सदस्य हा सिनियर असतो तो त्या ग्रामसेवकाला अटॅच होऊन जातो, तर ते दोघं शाळा करायला लागून जातात. त्याच्यामुळे सरपंचांना त्यांचा अधिकार समजणं आणि ज्या ज्या अडचणी येतात ह्या आपल्या मासिक मिटिंग मध्ये बसून एकमेकांना शेअर होतात. त्या माध्यमातून भाऊंनी जसं सांगितलं दर महिन्याला मिटिंग घ्या, प्रोसिडिंग तयार करा,
काही अडचणी कोणाच्या असल्या तुम्ही त्यांना सांगा. तुमच्या बरोबरचे अध्यक्ष आहे, तुमची समिती आहे, त्यांना सांगितल्यानंतर त्याच्यातून नक्कीच मार्ग निघतो. आणि मार्ग काही तुम्ही कोण तुमच्या घराकरता काढणार नाही. आपण ज्या गावाने आपल्याला विश्वास टाकलेला आहे त्या गावाच्या विकासासाठी, समृद्धीसाठी हा मार्ग काढायचा आहे. त्याच्यामुळे मला तुम्हाला सर्वांना विनंती आहे, पहिलेच मी सांगितलं अध्यक्ष आपल्याकडे 2 झाले, एक महिला आणि एक पुरुष, पण ते दोघच नाहीये, 67 आणि 67. जे 67 ग्रामपंचायतीचे जेवढे सरपंच आहेत तेच आज अध्यक्ष आहे आणि पुढच्या ज्या महिलांमध्येही आहे तेच परत अध्यक्ष आहे. या जबाबदारीने सगळे काम एकत्र करा, जेणेकरून सर्वांचा माध्यमातून कामं जनतेची होणार आहे. आपण कोणीच वैयक्तिक लाभासाठी इथे बसलेलो नाहीये, काही कुठलं पद घेतलेलं नाहीये. आणि आपल्याकडे जिल्ह्यावरून ही सगळी जी कमिटी आली आहे त्यांचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो की आमच्या तालुक्यावरही तुम्ही संघटनेमध्ये भाग घेताय, ज्याच्यामुळे तालुका एकत्र होणार आहे, जिल्हा एकत्र होणार आहे. आणि आज एकीची गरज आहे, ती एकी तुम्ही दाखवताय आणि तुम्ही वेळ देताय, त्याबद्दल आम्ही तालुक्याच्या वतीने आपली आभार मानतो आणि माझे मनोगत थांबवतो. जय हिंद, जय धन्यवाद शेखर भैया. यानंतर चुनचाळ्याचे आपले सरपंचपती या ठिकाणी हजर झाले तर त्यांचा सत्कार आपण करावा अशी मी त्यांची विनंती करतो. त्यांची प्रसिद्धी प्रमुख म्हणून आपण निवड केली सुनंदा संजय एसटी कर्मचाऱ्यांचा संप आज गुरुवारी देखील कायम होता. या संपात असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी यावल आगारातील 8 कर्मचाऱ्यांचं निलंबन जिल्हा स्तरावरून करण्यात आलं आहे. रविवारपासून यावल एसटी आगारात कर्मचाऱ्यांनी राज्य परिवहन मंडळ, राज्य शासनामध्ये विलगीकरण व्हावे या मागणीसाठी संप पुकारला आहे. संप असताना बस सेवा पूर्णपणे ठप्प झाली असून प्रवाशांचे हाल होत आहे. एकूणच कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या तरच संप मागे होईल असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला असून आज गुरुवारी संपातील सहभागी यावल आगारातील 8 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. एकूण हे कर्मचारी कोणत्या विभागात कार्यरत होते व त्यांचं नाव काय या संदर्भात सध्या गोपनीयता पाळण्यात आली असून अशी माहिती यावल आगाराचे व्यवस्थापक SV भालेराव यांनी दिली आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमाअंतर्गत तालुका विधी सेवा समितीच्या वतीने गुरुवारी बोरावल खुर्द गावात कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर घेत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा यावल न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायाधीश MS बनचरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. या प्रसंगी सहदिवाणी न्यायाधीश VS डांबरे, ॲडव्होकेट नितीन चौधरी, ॲडव्होकेट राजेश गळे, ॲडव्होकेट NP मोरे, वकील संघाचे सर्व सदस्य, अध्यक्ष व पदाधिकारी, समांतर विधी सहाय्यक शशिकांत वारुळकर, अजय बडे, नंदकिशोर अग्रवाल, हेमंत फेगडे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यावल न्यायालयाचे अधीक्षक SB शुक्ल, CM झोपे, KK लोंढे, VR तायडे, SM तेली, RV आमोदकर, GS लाड, DA गावंडे, SG सूर्यवंशी, PD पाटील, SJ ठाकूर, दर्पण पाटील, MD जोशी, MS सपकाळे, SB काठोके आदींनी परिश्रम घेतले. प्रत्येक गावाला फक्त याचा उद्देश असा आहे की विधी सेवा प्राधिकरण जे आहे, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई आणि जिल्ह्याच्या लेवलवर आपले जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि आमची तालुक्याच्या लेवलला तालुका विधी सेवा समिती. तर या माध्यमातून याचा उद्देश असा आहे, सुप्रीम कोर्टाचा या प्राधिकरणाचा असा उद्देश आहे की सगळ्या खेड्यापाड्यांमध्ये कायद्याचं जुजबीज नॉलेज, थोडं थोडं काय होणार, जे मेन बेसिक नॉलेज आहे कायद्याचं ते त्यांना व्हायला पाहिजे. समजा पुण्यावर अन्याय नाही झाला पाहिजे. एखाद्या अरेस्टच्या बद्दल, आता सरांनी सांगितलं आपल्याला अटकेबद्दल वगैरे वगैरे, एखाद्याचा काही गुन्हा नसला, एखादा बेरेबल जरी सेक्शन असला तरी पोलीसवाले कधी कधी करतात, चलो जबरदस्ती करतात आणि थोडंसं धमकी देऊन वगैरे घेऊन गटाने पकडून देतात एखाद्याला. ऍक्च्युअली तो बेलेबल ऑफेन्स असतो. मग अशा याच्यात असं पण नाही व्हायला पाहिजे. बेलेबल ऑफेन्समध्ये त्यांना अटक नाही केली, अटक केलं तर ताबडतोब त्याला तिथं जामीन द्यावा लागतो. यावल येथील तहसील कार्यालयामध्ये आज गुरुवारी तहसीलदार महेश पवार यांनी तालुक्यातील तलाट्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये मासिक आढावा घेण्यात आला. यात वसुली संदर्भातील काही सूचना सर्व तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना देण्यात आल्या. या बैठकीमध्ये तहसीलदार महेश पवारसह नायब तहसीलदार RD पाटील,
मंडळ अधिकारी सचिन जगताप, मंडळ अधिकारी मिलिंद देवरेसह सर्व तलाठी वर्ग उपस्थित होता. प्रांत साहेबांचं कसं काय तयार झालं? तुमचा निर्णय होता प्रांत साहेबांचा कसं काय येईल? मग तुम्ही निर्णय घेतल्यावर जात असेल ना अपील. बघा एखाद्याने हरकत घेतली, मंडळ अधिकारी तक्रार नोंद चालवतात, निर्णय देतात, त्याला अपील कोणाकडे? प्रांत साहेब. प्रांत साहेबांनी तिकडनं कसं तुमच्याकडे चालू असताना एकच केस 2 ठिकाणी कसं चालू? मंडळ अधिकारी म्हणून प्रांत हे मग तुम्ही आपण म्हणजे प्रांत साहेबांना सांगून उद्यानंतर अप्पर साहेबांना सांगून आपल्याला मूर्ख कर देतो. पाहून घ्या ते काय नोंद घेतली, तक्रार लागली नंतर मंडळाधिकारी सर नाही तशी ते तक्रार समजा मी केली आहे, पण समोरची पार्टी कोर्टात गेली असं काहीतरी विषय. कोर्टात नाही, प्रांत साहेब मंडळाधिकारी निर्णयच नाही घ्या. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई व जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभाग सामान्य रुग्णालय जळगाव यांच्या संयुक्त उद्यमाने HIV एड्स विषयी प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये फैजपूर येथील लोकसेवक मधुकरराव चौधरी फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. ही स्पर्धा जळगाव येथील सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात संपन्न झाली होती. या स्पर्धेत RCC क्लब स्थापन केलेल्या 15 ते 20 महाविद्यालयातील प्रत्येक 2 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये लोकसेवक मधुकरराव चौधरी फार्मसी महाविद्यालयातील M.Pharm द्वितीय वर्षातील विद्यार्थी परवीन संजय पवार व अनुप रवींद्र जावळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांना प्रत्येकी 5,000 रुपयाचं बक्षीस मिळालं आहे. तसेच या स्पर्धकांना जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय पहुरकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देखील वितरण करण्यात आले व पुढील मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी या दोघांची निवड करण्यात आली आहे. तेव्हा या दोघांच्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा आमदार श्रीदादा चौधरी यांनी या विद्यार्थ्यांना सन्मानित केलं आहे व त्यांचं कौतुक करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या आहे. यशस्वी या विद्यार्थ्यांचं महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर VR पाटील, उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर RY चौधरी, प्राध्यापक सचिन राणे यांनी कौतुक केलं आहे. फैजपूर शहरात कोट्यवधी रुपयाच्या विकास कामांचे भूमिपूजन आमदार श्रीदादा चौधरी यांच्या हस्ते संपन्न झाले. फैजपूर नगरपालिका क्षेत्रातील विविध ठिकाणी भूमिपूजन सोहळा आज गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. फैजपूर शहरातील तहानगर मिरची ग्राउंड भागात काँक्रिटीकरण, तसेच लक्ष्मीनगर परिसरात काँक्रिटीकरण, यावल रोडवरील वृंदावन कॉलनीमध्ये खडीकरण, न्हावी दरवाजा भाग ते तळवी मस्जिदपर्यंत रस्ता ट्रिमिक्स काँक्रिटीकरण, तहानगरमध्ये इक्बाल केलेवाले यांच्या घरापासून तर जाफर सोड्यावाले यांच्या घरापर्यंत व बशीर चिक्कीवाले यांच्या घरापर्यंत ट्रिमिक्स काँक्रिटीकरण आदी कामांचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी आमदार श्रीदादा चौधरी यांच्यासह फैजपूरच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष महानंदा रवींद्र होले, उपनगराध्यक्ष नैना चंद्रशेखर चौधरी, भाजपा गटनेते मिलिंद शंकर वाघुळदे, काँग्रेस गटनेते कलीम खान हैदर खान मन्यार, विरोधी पक्षनेते शेख कुर्बान, नगरसेवक हेमराज खुशाल चौधरी, देवेंद्र मोतीराम बेंडाळे, केतन दिगंबर किरंगे, रशीद तळवी, नगरसेविका नफिसा बी इरफान, सायमा बी मलक आबिद, समाजसेवक रवींद्र होले, इरफान खान, आबिद शेख, माजी नगराध्यक्ष PG पाटील, दीपक होले, कलीम खाटिक, संजय वाणी, रामराव मोरे, वसीम तळवी, फारुख शेखसह फैजपूर नगरपालिकेतील महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो. नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल. धन्यवाद.